लाल झेंडे की जय, लाल कोटे की जय, महाविकास आघाडीचा जय, महाविकास आघाडीचा जय। नमस्कार, मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर। आपण पाहत आहोत डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। माकपचे आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांचा डहाणूमधून दुसऱ्यांदा ऐतिहासिक विजय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार कॉम्रेड विनोद निकोले हे डहाणू विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आले। त्यांना एकूण 1,04,702 मतं मिळाली। 5,133 मताधिक्याने त्यांचा विजय झाला। आजपर्यंत या मतदारसंघात 11 पैकी 10 वेळेस माकपचा विजय झालेला आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू अज विधानसभेच्या जागेवर माकप महाविकास आघाडीचे उमेदवार कॉम्रेड विनोद निकोले यांनी आज ऐतिहासिक विजय मिळवला आहे। अत्यंत चुरशीच्या या निवडणुकीत 1,04,702 इतकी विक्रमी मते मिळवत त्यांनी भाजप उमेदवाराचा पराभव केला आहे। 1978 पासूनच्या गेल्या 11 विधानसभा निवडणुकांपैकी 10व्यांदा माकपने ही जागा जिंकलेली आहे। 2009 पर्यंत हा जव्हार अज मतदारसंघ होता आणि तेही 5 वेगवेगळे उमेदवार उभे करून हे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले होते आणि हे विशेष आहे। महाराष्ट्र विधानसभेत आलेल्या भाजप महायुतीच्या चक्रीवादळात अत्यंत विपरीत परिस्थितीत ही जागा जिंकणं एक जबरदस्त कामगिरी होती आणि या प्रचंड विजयाचे श्रेय डहाणू आणि तलासरी तालुक्यातील जनतेला, माकप आणि महाविकास आघाडीच्या हजारो समर्पित कार्यकर्त्यांना। माकप आणि किसान सभा, C2, जनवादी महिला संघटना, DYFI, SSFI या सर्व जनसंघटनांनी केलेल्या सततच्या संघर्षाला आणि आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांनी गेल्या 5 वर्षात केलेल्या उत्तम कार्याला जातं आणि या विजयानिमित्त डहाणूमध्ये आज एक भव्य विजयी मिरवणूक निघाली। विजयी उमेदवार आमदार विनोद निकोले यांच्यासोबतच महाविकास आघाडीचे आणि पक्षाचे नेते डॉक्टर अशोक ढवळे, मरियम ढवळे, किसन गुजर, किरण गहला, रडका कलांगडा, लक्ष्मण डोंबरे, लहाणी दवडा, चंद्रकांत घोरखाना, सुनीता शिंगडा, नंदू हाडळ, समी पीरा, तन्मय बारी, शैलेश राका मुथा आणि इतर अनेक जण या मिरवणुकीचे नेतृत्व केले। उद्या तलासरी शहरात अशी दुसरी भव्य विजयी रॅली काढण्यात येईल। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। लाईक करा, सबस्क्राईब करा, आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि कमेंटद्वारे आपली मतं कळवा। डहाणू मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींचा मी आभार मनापासून मानतो आणि मनापासून धन्यवाद करतो, कारण आज एवढा भरमसाठ पैशाचा वापर झाला। आम्हाला समजा 25 करोड रुपये डहाणूच्या मतदारसंघामध्ये वाटले गेले। तिथे आम्ही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, कष्टकरी संघटना आणि कम्युनिस्ट पार्टी आम्ही सर्व एकत्र सर्व कार्यकर्ते गंभीरपणे लढले आणि त्याचंही यश आहे। हेच माझ्या सर्व मतदारांना मी हा मेसेज देऊ इच्छितो की पैशाने सर्व काय होत नाही, पैशाने सर्वांना विकत घेतलं जात नाही। हे मेसेज मी या मतदारसंघामध्ये देऊ शकतो। सर्व पुण्याच्या सर्व मतदारसंघाचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो। निकोले साहेब, निकोले साहेबच्या डहाणू मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हे धर्मांध शक्तींवर मात केलेली आहे। इथे जातीभेद चालू दिला नाही, धर्मभेद चालू दिला नाही। सर्वजण भारतीय नागरिक म्हणून आपलं स्वतःचं आयुष्य वाचवण्यासाठी, डहाणू मतदारसंघ वाचवण्यासाठी आणि या सरकारच्या जनतेविरोधी धोरणाच्या विरोधात मतदान केलेलं आहे आणि हे लोकांचा आवाज, सर्व श्रमिकांचं, सर्व मेहनत करणाऱ्यांचं, मध्यमवर्गीयांचं, व्यापाऱ्यांचं, या सर्वांचा आवाज विनोद निकोलेंच्या विजयाच्या मार्फत मजबूत झालाय। या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचं जय हो, महाविकास आघाडीचं जय हो। आज डहाणू विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांचा झालेला विजय हा एक ऐतिहासिक विजय आहे।
भाजपच्या धनशक्तीवर डहाणूतल्या जनतेने आणि महाविकास आघाडीने तयार केलेल्या जनशक्तीचा हा विजय आहे। आणि म्हणून आज या प्रसंगी आज आपल्या आमदार कॉम्रेड विनोद निकोले यांच्या बरोबरच महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि त्याचबरोबर कष्टकरी संघटना आणि अर्थातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या सगळ्यांनी मिळून झालेल्या महाविकास आघाडीच्या हजारो कार्यकर्त्यांनी जे अथक परिश्रम घेतले त्यांचा खरं म्हणजे सगळ्यांचा हा विजय आहे। आणि डहाणू आणि तलासरीतल्या श्रमिक जनतेने जे प्रचंड मोठं काम केलं त्या जनतेचा हा खऱ्या अर्थाने हा विजय आहे। आणि म्हणून आज या विजयाच्या प्रसंगी मी सांगितल्याप्रमाणे कधीही कल्पना केली नव्हती एवढे पैसे भारतीय जनता पार्टीने ओतले, कधीही बघितलेले नव्हते। महाराष्ट्रामध्ये यांचा विजय खरं म्हणजे तेच एक महत्त्वाचं कारण आहे, बाकी कारणं असतील पण इथे जो आपला संबंध महाविकास आघाडी एकसंध राहिली आणि त्या ठिकाणी सातत्याचे जे संघर्ष झाले जनतेच्या प्रश्नांवर, मग ते आदिवासी असतील, बिगर आदिवासी असतील, कुठल्याही जाती धर्माचे असतील, सगळ्यांना एकत्र करून हे जे लढे झाले त्यांचा विजय मिळवलेला आहे हे मला या ठिकाणी सांगायचंय। पुढच्या 5 वर्षामध्ये नक्कीच आपल्या सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून आमदार विनोद निकोले विधानसभा जशी 5 वर्ष गाजवली पुढची 5 वर्ष गाजवतील याच्याबद्दल शंका नाही। जनतेचे प्रश्न जबरदस्त प्रमाणात येतील।